नमस्कार. मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत बारामतीकर. आपली कुस्ती यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आपण मागल्या 1-1.5 महिन्यांपूर्वी पैलवान संबा खाडे यांची मुलाखत घेतली होती कनेरी या ठिकाणी. संबा खाडे मारुतीच्या दर्शनासाठी आले होते आणि त्याच वेळेला त्यांचं मिलिटरी बॉईजमध्ये सिलेक्शन झालं होतं, भरती झालेला. आणि जवळजवळ या गोष्टीला जवळ 1.5 महिना होऊन गेलेला. आज संबा सुट्टीसाठी गावाकडे आलेला आहे. अकोले, इंदापूर तालुका, पुणे जिल्हा हे त्याचं गाव. सुट्टीसाठी आलेला आहे. आपण त्याच्याशी संवाद साधणार आहोत. संबा नमस्कार. काय बेळगावला मिलिटरी बॉईजमध्ये भरती झालेला आहे, कशी प्रॅक्टिस आहे, कसं नियोजन असतंय, कोच किती आहेत आणि शाळेचं नियोजन काय, याबद्दल थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना माहिती द्यावी हीच विनंती. प्रॅक्टिस चांगला असते. सकाळी 5 वाजता उठायला लागते, 5 ते 7:30. आणि मग 9:30 पासून शाळा चालू होते 12:30 पर्यंत. मग झोपून 4:30 ला उठून 5 वाजता प्रॅक्टिस करायला जायचं. प्रॅक्टिस 7:30 ला संपते. मग 7:30 ला रूमवरती येऊन थंडाई पिऊन जेवण करून मग परत झोपायचं. सकाळचं नियोजन काय? सकाळी 5:30 वाजता उठून लाईन आपला किती वाजता येतात? सकाळची प्रॅक्टिस काय काय असते? म्हणजे कुस्तीची प्रॅक्टिस घेतात का पीटी, रनिंग वगैरे बाकीचं काय काय कसं नियोजन आहे ते थोडक्यात सांग. सकाळी उठल्यावर मग पहिल्यांदा रनिंग घेतात. रनिंग झाल्यानंतर मग वॉर्मअप घेतात, रनिंग, परत स्टँडिंग घेतात. मग थोडं बाउट घेतात, टेक्निक प्रॅक्टिस घेतात. मग काय कधी बॉल असतोय, कधी चिनअप्स घेतात, कधी जिम घेतात. आणि कोचेस किती आहेत? कोच 4 कोच आहेत. काय काय नाव काय सरांचं? महाडिक सर आहेत, पाटील सर आहेत, मच्छू सर आहेत, वारे सर आहेत आणि गोविंद सर आहेत. 4-5 कोच आहेत. आणि किती मुलं किती आहेत, पैलवान किती आहेत? पैलवान मिलिटरी बॉईजचे भरती झालेले किती पैलवान आहेत टोटली? 35 आहेत. 35 पैलवान भरती झालेले आहेत आणि त्यातला हा पैलवान संबा खाडे. आणि संध्याकाळचं शाळेचं नियोजन कसं कसं आहे? शाळा किती वाजता असते? 9:30 ते 12:30. आणि परत शाळेतून आल्यावर जेवण जेवण करून जातो. जेवण करून आराम. आणि परत दुपारचं सत्र कसं कसं नियोजन आहे? दुपारी काय काय घेतात? म्हणजे तालमीत कुस्तीची प्रॅक्टिस असते का इतर काही असते? दुपार नाही काय, म्हणजे संध्याकाळचं 5चं सत्र. संध्याकाळी मॅटवर यायचं, रनिंग करायची. परत वॉर्मअप असतोय, रनिंग, परत स्टँडिंग बिट्टी, परत मग बाउट असतात. बाउट झाल्या मग रस्ता चढायचा, परत सपाट्या मारायच्या. त्यानंतर ना थंडाई वगैरे जेवण. थंडाई मारायची, थंडाई प्यायची, जेवण करायचं. मग कसं आहे नियोजन? कसं आहे जेवणाचं, नाश्त्याचं, थंडाईचं वगैरे कसं नियोजन आहे? तिथलं काय आहे? काय सांगशील? आठवड्यातनं 4 दिवस मटण असते बर. आणि मग व्हेज असते. मागच्या वेळेसपेक्षा माझ्या माहितीप्रमाणे वजन थोडं वाढलेलं आहे, उंची वाढलेली. कसं काय वाटतं इथली प्रॅक्टिस तिकडची प्रॅक्टिस काय, मिलिटरीची प्रॅक्टिस कशी वाटते? प्रॅक्टिस चांगली. आता कसं काय आलेलं, म्हणजे सुट्टीसाठी का काय कार्यक्रम? सुट्टीसाठी आले. 1-1.5 महिन्यानंतर ना संभाला किती दिवसाची सुट्टी मिळाली? 10 दिवस. 10 दिवसाची सुट्टी मिळालेली आहे. आणि ह्या 10 दिवसात 2-3 चांगली मैदान आहेत आपल्या भागात. इंदापूर तालुक्यात केतकी निमगाव हे सर्व परिचित, सगळ्या पैलवानांना माहिती आहे. पुणे जिल्ह्यातलं नव्हे तर महाराष्ट्रात नव्हे तर भारतातलं 1 नंबरचं मैदान केतकी निमगावचं. आणि चिंचेचा आखाडा उद्याच्या 27 डिसेंबरला कुस्तीचं मैदान आहे. प्रत्येक वर्षी 26 डिसेंबर ही तारीख असते. पण मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, यावर्षी त्या संयोजन कमिटीनं, उत्सव कमिटीनं, केतकी निमगावकरांनी 27 डिसेंबर शनिवार आहे बरोबर 2 वाजता मैदान चालू होणार आहे. आणि मैदान त्यांना लवकर संपवायचं आहे. त्यामुळं सगळ्या पैलवानांनी, कुस्ती शौकीनांनी लवकरात लवकर मैदानाला उपस्थित राहावे ही विनंती. आणि पैलवान संबा खाडेही येतोय केतकी निमगावला. संबा येतोयस? संबा खाडे येणार आहे. आपण त्यांचे वडील राहुलजी खाडे यांच्याशी संवाद साधूया.
खाडे साहेब नमस्ते. नमस्ते सर. संभा आला 10 दिवसाच्या सुट्टीला. काय कसं आहे काय म्हणजे तुम्ही बेळगावला गेले होते, हा काय नियोजन कसं वाटलं? नियोजन चांगलं आहे, प्रॅक्टिस चांगलं आहे. जेवणाच्या आहाराचं विचारलं तर ते म्हणलं चांगलं आहे, काही अडचण नाही. लांब राहून बी पहिल्यांदाच बाहेर राहिला, पण तरी पण असं की त्याने कुठली अडचण म्हणून काही सांगितली नाही आतापर्यंत. पहिल्यांदाच एवढे दिवस म्हणजे बाहेर राहिला. हा. आता त्याला बाहेरच राहायचंय. मिलिटरी बॉईज मध्ये भरती झालाय म्हटल्यावर त्याला बाहेर राहणं हे गरजेचंच आहे. घरच्यांना करमलं का? काय करमायचा विषय नव्हता. एक 15-20 दिवस तरी नाही करमलं. अजून काय सांगाल? आता कुठं कुठं मैदानाला घेऊन जाणार, काय नियोजन तुमचं कसं आता असणार आहे? केतकी लिमगावलाच घेऊन जाऊ फक्त. काही लय बाहेर फिरवण्यात. कितकी निमगावचं मैदान फार मोठं असतंय आणि नियोजन संयोजन फार चांगलं असतंय. हे सगळ्या पैलवानांना, कुस्ती शौकीनांना माहिती आहे. आपल्या सोबत पैलवान शिवाजी गोळवे हे सुद्धा आहेत आणि त्यांच्याशी आपण थोडस जाणून घेऊया, संवाद साधूया. कारण बऱ्याच दिवसात मी त्यांच्या गावी आलो, त्यांचं सारखं बोलवणं असायचं. शक्यतो मी टाळाटाळ करायचो, पण आज राहुलजी खाडे यांच्यामुळे योग आलेला आहे. एक चांगले पैलवान, कुठं कुठं सराव केलेला आहे हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. पैलवान शिवाजी नमस्ते. नमस्ते. आपली कुस्तीचा सराव प्रॅक्टिस कुठून सराव? मी छत्रपती व्यायामशाळा भवानीनगरला होतो. हं. 3-4 वर्षे तिथं मी राहून व्यायाम करत होतो, सराव करत होतो. त्यानंतर न्यू मोतीबाग तालमीत होतो, बरं. दादूमामा चौगुले यांच्या. किती वर्ष तिकडं? तिथं 2-2.5 वर्ष काय केलेलं आहे. भवानीनगरला वस्ताद कोण होते तुमचे? त्यावेळेस आमचे वस्ताद लालासाहेब गावडे होते, ऑल इंडिया चॅम्पियन. आणि कुस्तीची आवड वगैरे कशी? घरात कोण पैलवान? घरात कोण पैलवान नव्हतं, पण पूर्वीपासून वडिलांचं स्वप्न होतं की पैलवान मुलं पैलवान करायचे. हं, हं, हं. त्यामुळं जसं आम्ही कळायला लागलं तसं घरनं घेऊन जाणं, तिथं व्यायाम करायला लावणं. बरं. आणि स्वतः करायला लागलो तसं आम्हाला व्यायामासाठी किंवा तब्येतीसाठी म्हणून व्यायामशाळेत ठेवलं होतं. तुमच्या वेळेस कोण होतं तालमीत मोठं? भवानीनगरला कोण कोण होतं तालमीत मोठे पैलवान कोण होते? आम्ही ज्यावेळेस होत्या वेळेस जयराज निकम होते, हं. परत राजूदादा गावडे होते, वस्तादांचेच ते सुपुत्र होते. सुपुत्र, हं. परत नारायण लकडे होते, प्रशांत मानकर होते. बरेच पैलवान होते चांगले त्या टायमिंगला. किती मुलं असायची त्यावेळेला? त्या टायमिंगला तिथं साधारणतः 50-55 मुलं राहायला होते. राहिला होती? आणि बाहेरून येणारे साधारणतः 50 मुलं असे बाहेरून येऊन सराव करत होते. 100 मुलं त्यावेळेस होते. हा. ऑल इंडिया चॅम्पियन लालासाहेब गावडे वस्ताद आणि यांनी फार मोठं म्हणजे केलेलं आहे, सराव करून घेतलेला आहे. 100 मुलं त्यावेळेला होते, सराव करत होते. आणि मोतीबाग तालमीला दादूमामा चौगुले, महान भारत केसरी, रुस्तमे हिंद दादूमामा चौगुले यांचंही मोलाचं योगदान लाभलेलं आहे पैलवान शिवाजी गोळवे यांना. आणि तुम्ही संभाबरोबर काही ठिकाणी कुस्त्याला गेलेला आहे. मला एक गोष्ट कळाली होती, मागच्या मुलाखतीत तुम्ही नव्हता, आपला संपर्क नव्हता. बेळगावला कुस्तीला गेला होता. हो हो. काय तिथले म्हणजे कसं मैदान होतं, काय तिथलं काय नियोजन, तर त्याबद्दल थोडक्यात प्रेक्षकांना माहिती सांगा. कसं आहे, आपल्यापेक्षा जास्त कुस्तीला व्हॅल्यू आहे कर्नाटकमध्ये. बरं. प्रचंड प्रेक्षक, प्रचंड मोठमोठ्या कुस्त्या. आपल्या महाराष्ट्रातील टॉपचा मल्ल सिकंदरची कुस्ती तिथे शेवटला होती. बरं. आणि त्या मैदानावरती आपल्या संभाला निमंत्रित केलं होतं. हं, हं, हं. आणि अतिशय उत्साही वातावरणात जबरदस्त कुस्ती तिथे संभाने केली होती. मी मागच्या व्हिडिओमध्ये अक्षरशः म्हणजे कुस्ती क्रिकेटच्या मैदानावर जशी दंगामस्ती होती, अशी कुस्तीच्या वेळेस दंगामस्ती झाली होती संभाच्या. मागच्या मैदानाला व्हिडिओमध्ये उल्लेख केलेला की प्रेक्षक, मी फोटो पाहिले, व्हिडिओ पाहिले, खाडे साहेबांनी मला व्हिडिओ 1-2 पाठवले होते आणि फोटोही त्यांनी मला पाठवले. त्या फोटोत तुमचा फोटो म्हणजे त्या फोटोत तुम्ही दिसला, त्यामुळे मी तुम्हाला विचारलं. आणि प्रेक्षक भरपूर, गॅलऱ्या सगळ्या फुल भरलेल्या होत्या. फुल अगदी जसं पुण्यामध्ये मुंबईमध्ये मॅचेस भरतात क्रिकेटच्या, त्यावेळेस जसं प्रेक्षक सगळं मैदान फुललं होतं, तशा प्रकारे अख्ख्या संपूर्ण गॅलरी भरून साईडने मला असं जाणवलं तिथं की प्रत्येक गावागावातून ट्रक भरून लोक आलेले होते.
अक्षरशः ट्रक वरती चढून लोक त्या कुस्तीचा आनंद घेत होते. अरे वा. अक्षरशः तिथली त्यांची भाषा वेगळी होती. आम्हाला दुसरं काही समजतच नव्हतं, काय बोलतात, फक्त संभा महाराष्ट्र एवढंच आम्हाला तिथं समजत होतं की संभाचं काहीतरी ते गुणगानच गात होते. संभाने चांगली कुस्ती केली होती आणि फार मोठं नाव मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, मागच्या मुलाखतीत, की फार मोठं नाव केलं अकोले गावचं बेळगाव सारख्या ठिकाणी जाऊन. आणि परत कोल्हापूरकडं आमच्या मित्रांनी मैदान घेतलेले, तिथंही संभाला निमंत्रित करणार आहेत असं ते मला बोलले. पण मी त्यांना सांगितलं की संभा आता मिलिटरी बॉईज मध्ये भरती झालेला आहे, त्यामुळे त्याची सुट्टी असेल तर तो येईल. अजून काय सांगाल कुस्तीबद्दल, काय सांगाल? आता कुस्ती सोडून तुम्ही एवढी सुंदर पोल्ट्री टाकलेली आहे, एसी पोल्ट्री कोंबड्यांची. पहिलवान शिवाजी घोळवे, त्यांचे बंधू, त्यांचे वडील, सगळा परिवार शेतामध्येही राबतायत आणि पोल्ट्री फार सुंदर आहे, मी पहिल्यांदाच बघितली. पैलवान भूषण शिवतारे नावाचा एक पैलवान, मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलचा, बोरवेल्ला भागातला, उतरवली गावचा, त्यांनी असं नियोजन केलेलं पोल्ट्रीचं. त्यांनी मला सांगितलं होतं एका मैदानात, सर मी फार मोठी पोल्ट्री टाकलेली, खास बघायला या. पण तिकडे जाण्याचा कधी योग आलेलाच नाहीये. निश्चित त्याच्याही घरी गेल्यानंतर त्याची मुलाखत मी घेईल. फार चांगला पैलवान, देखना पैलवान, लढाऊ पैलवान. आणि त्यांनी सांगितलं होतं मला की फार मोठं नियोजन केलेलं आहे. पण पैलवान शिवाजी घोळवे यांनी मला 2-3 वेळेला निमंत्रण दिलं होतं, पण आज मी मगाशी सांगितलं की खाडे साहेबांमुळे योग आलेला आहे आणि पाहिल्यानंतर खरंच अत्यंत चांगलं नियोजन पोल्ट्रीचं केलेलं आहे. शेती किती आहे टोटल? साधारणतः एक 30 एकर आहे शेती मला. आत्ताच्या तरुण पिढीला पैलवानांना काय संदेश द्याल? आता अलीकडे थोडं माणूस सोपा मार्ग निवडतंय. पूर्वी पैलवान कडून वस्ताद मंडळींकडून खूप कष्ट करून घेऊन मुलांना सांभाळलं जायचं. पण अलीकडे आता तसं पाहायला गेलं तर मुलं स्वावलंबी झालेत, स्वतःचा निर्णय स्वतः करतात, जास्त कष्ट नको, सोप्या मार्गाने जायचं आणि मग ते करिअर काही जास्त दिवस चालत नाही, शॉर्टकट पाहिजे. आणि हा शॉर्टकटमुळं त्यांना थोडं 1 वर्ष 2 वर्ष फायदाच ठरतंय, पण तिथनं पुढं तो उतरत्याचे कळा लागते. तर मला असं वाटतं की शॉर्टकट न वापरता जेवढं होता येईल एवढं कष्ट करून जो पुढे जाईल तो ते जे यश चिरकाळ टिकणार आहे ते हे असं शॉर्टकट वापरून टिकणार नाही. होता येईल एवढं जास्त कष्ट करा आणि कष्ट केल्यानंतर यश हे तुम्हाला नक्कीच आपोआप मिळेलच. 100%. शॉर्टकटच्या नादी लागू नका, कष्ट करा, मेहनत करा, हा संदेश देतात. आपण परत संभाची कुस्ती पाहणार आहोत. जुनी एक कुस्ती आहे केतकी निमगावची. संभाचे जुने फोटो मी फेसबुक पेजला टाकलेले आहेत. त्याचबरोबर केतकी निमगावचं मैदानचे व्हिडिओ तुम्हाला आपली कुस्ती युट्यूब चॅनलला पाहायला मिळणार आहेत. एवढंच सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.